प्रश्न काय आपला? प्रश्न काय? मदत करण्याचं, मदत करणे ह्याला समानार्थी किंवा ह्याचा अर्थ काय हुडकायचा आपल्याला. मदत करतो आपण एखाद्याला. पहिला पर्याय काय? हात पसरणे. हात पसरणे तुला काय म्हणलं मी? एखाद्या पुढे आपण हात पसरतो म्हणजे मदतीची अपेक्षा करतो. मी तुझ्या पुढे हात पसरतो बा, मी तुला 500 रुपये मागतो, मला 500 रुपये दे, 200 रुपये दे, लागायचं आहे मला, म्हणजे मी हात पसरतो तुझ्या पुढे, दे की लागा, विनवणी करतोय. ती होऊ शकते का? नाही. मदत करणे म्हणजे काय बघायचं आपल्याला. दुसरा पर्याय काय? हातावर तुरी देणे. हातावर तुरी देणे म्हणजे मी काय म्हणलं? घरच्या तुरी द्यायच्या, हात पुढं करायचा आणि तुरी ठेवा म्हणायचं. तसं नाही. हातावर तुरी देणे म्हणजे एखाद्याला एक प्रकारे काय म्हणतो, फसवणे. तुरी देऊन निघून जाणे म्हणजे मी काय तुला म्हणणार, शंभू 5 मिनिटात आलो, थांबित 5 मिनिटात आलो, मग आपण जाऊ. तू काय म्हणणार? आले येते सर, येते ते सर मला घेऊन जाणार आहे. पण मी तुला काय आलोच नाही गेला, मी काय केलं, तुला गंडावलं, हातावर तुरी देऊन मी निघून गेलो. बरोबर. ह्याचा अर्थ काय? मदत करणे होतंय का? नाही. तिसरा पर्याय काय? हात देणे. चौथा वाचा आधी. पळून जाणे म्हणजे मदत होईल का? हात दाखवून पळून जाणे. म्हणजे तिसरा पर्याय काय? हात देणे. आपण एखाद्याला मदतीचा हात देतो म्हणजे काय करतो? मदतच करतो ना. मी तुला एखादी गरज होती, तू अडचणीत होता आणि तुला मी मदतीचा हात दिला म्हणजे काय, तुला मी मदतच केली ना. मदत करणे म्हणजे काय झालं? हात देणे, मदतीचा हात देणे. मग तुला ह्याच्यामुळे 3 गोष्टी काय कळल्या सांग? पहिल्या पर्यायाचा काय अर्थ कळला तुला? हात पसरणे म्हणजे एखाद्याला मदत मागणे. दुसऱ्या पर्यायाचा अर्थ काय कळला तुला? फसवणे. तुरी देणे म्हणजे काय? फसवणे. हातावर तुरी देऊन निघून जाणे. म्हणजे ह्याच्यामुळे तुला अजून 2-3 गोष्टी कळल्या ना. हीच प्रश्न पुढे भविष्यात तुला हा पर्याय पण प्रश्न तयार होऊ शकतोय ना. हातावर तुरी देणे म्हणजे काय प्रश्न येऊ शकतो. मग तू काय लिहिणार? फसवणे किंवा जिथं आला असेल धोका देणे, फसवणे, ती तुला लगेच लागणार, लक्षात येणार. म्हणून असा पर्यायावरनं पण अभ्यास करायचा. घे पुढचा प्रश्न.